मला ते याचं चार्जिंग लॅपटॉप चार्जिंग खाली असेल. सुप्रभात सगळ्यांना. सुप्रभात. सुप्रभात. कसे आहात सगळे? अन्वेषा कशी आहेस ग? छान आहे. छान आहे. मग आता आज रविवार आहे, मग काय करणार आहेस आज तू वर्ग झाला की? बाहेर जाणार आहे. बाहेर मग मी येऊ का तुझ्यासोबत बाहेर? हा. येऊ मी? बर. हा. कोण कोण आलंय आणखी? श्लोक आलाय. तू काय करणार आहेस आज? आज ज्यावेळेस माझा वर्ग होईल त्यावेळेस मी पावभाजी खाणार आहे. बापरे, मग मला आणि स्नेहा मॅडमला नाही बोलवणार? आम्हाला पण खूप आवडतं पावभाजी. मग इथं या. हो, मी येते आता. वर्ग झाला की मी अन्वेषाकडे जाणार आता. श्रियान आला. काय श्रियान? शार्दूल पण आलाय. बाकीचे कुठे गेले? पार्थ आज उशीर झाला सर्वांना है ना? गेली. हर्षिका आणि शार्दूल सुरू झाला आहे. काय रे श्लोक, काय करणार आहेस तू? काय करणार आहेस आज श्लोक? खेळायला जाणार आहेस का? काय खेळणार आहेस? लेगो. लेगो. लगोर खेळणार. अच्छा, लेगो खेळणार आहे. लेगो मला पण आवडतात लेगो. तू काय काय बनवतोस लेगो पासून? हाऊस. हाऊस. अरे वा. अव्यान आलाय. काय म्हटलं होती? काय तुम्ही अजून एखाद मिनिट वाट बघू आपण, नाहीतर मग सुरू करूया वर्ग. हो, येतील मला वाटतं. आता सध्या किती आहोत आपण? 5 आहेत 6 जण झालेत. विद्यार्थी. हा, 6. ते झालं का? याचं लिंक मिळाली ना याची मीटिंगची? मी अजून रिक्वेस्ट नाही केलं, आता करते हे झाल्यावर. कशी गेली होतीस रिक्वेस्ट? ते म्हणजे आपण मीटिंग सुरू करून एकदा बघते, मी सांगते तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यात लॉग इन डिटेल्स वगैरे टाकायला लागतात. ठीक आहे. अरे अव्यान, तू व्हिडिओ ऑन कर ना रे, आम्हाला बघू दे तरी अव्यान काय करतोय ते. अरे वा, कुठे बाल्कनीत बसलायस का तू? वा वा वा. तू आलाय. नीट सांग. मी गावाला आलाय. अरे वा. गावाला आलास? आणि कुणाकडे रे? शर्टावर कोण आहे? तुझ्या शर्टावर कोण आहे? गणपती. गणपती. आणि मोदक? मोदक पण. सान्निध्यात वर्ग अटेंड करतोयस तू? छान छान. बापरे, पार्थने अगदी अभ्यास सुरू पण केला. पार्थ पुढे गेला आपल्या सर्वांचा. हा, पार्थला आवडतं तुला मराठी लिहायला वाचायला? होय. आवडतं. वा वा.
अंकिता. अंकिता हर्षिता आणि शार्दूल पण आले. अन्वेषा. अंकिता मागच्या वेळी होती का? नाही, नवीन आहे का? नवीन आहे. नवीन जॉईन करणार होती ती. आय थिंक मोठ्या गटात होती, लहान गटात. असं नाव बघायला पाहिजे. तिचं नाव अंकिता नाही आहे ना पण. हम्म. ओवीला ऍडमिट करते. हा, ओवी पण आली का? ओवी, कॅमेरा ऑन कर ना ग. काय join नाही का? चला अंकिता, ओवी, कोण कोण राहिलं आता? तिच्या आईचा मेसेज आलाय. रियांश वाटतं. जॉईन करायला प्रॉब्लेम येतोय त्यांना. अच्छा, हा, ते म्हणत होते ना त्यांना इंटरनेटचा काहीतरी इश्यू. लिंक तर सेमच आहे. हर्षिता, कितवीत आहेस ग तू? 7वीत आहे. 7वीत आहे. अरे वा, कोणत्या शाळेत जातेस? मी इथं बँगलोरला सेंट विन्सेंट पॅलोटीला. अच्छा. आणि शार्दूल? अरे शार्दूल गेला. नाही अचानक आहे. आत्ता होता आणि अचानक चालला गेला. जादू येते की काय शार्दूल तुला? तुम्ही नव्हतात का मागच्या वर्गाला दोघे? नाही, योग होता, मी नव्हते. शार्दूल होता. ते हर्षिता अच्छा, हर्षिता. दुसऱ्या गट मध्ये होती ती, बालरंग 1 हा, मध्ये. मग अच्छा, आम्ही ते अच्छा. चेंज करून घेतलं तिचं आणि तिला ह्या ह्याच्यामध्ये हम्म. घातलं. चालेल. अरे काही हरकत नाही, काय हरकत. चला सुरू करूया. 5 मिनिटं होऊन गेली आपली. कोण म्हणतंय प्रार्थना? कोणाला येते प्रार्थना? कोणाला येते? मीच लावू. ओवीला येते का? ओवी येते तुला? नाही येत. तुला नाही येत. बरं. बरं, ठीक आहे, मी लावते आज. चला, हात जोडा सगळ्यांनी. हात जोडा, डोळे मिटा. मी लावते प्रार्थना. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी दे आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. ला
जगावे चांगले, पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला म्हणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना न हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा वागणे, हीच आमची प्रार्थना. चला, आता बरेच जण जॉईन झाले आहेत. स्नेहा मॅडम कोणीतरी ऍडमिट व्हायसाठी रिक्वेस्ट करताय का? नाही, तुमच्या मी एंडला दिला बघता आता का? प्रूफ. शिल्पा हम्म. तर नाही, शिल्पा त्यांच्या मुलाचं मी चेंज करते युवान गोतारणे हा म्हणून. युवान, हा तेच बरं. ठीक आहे, चालेल. हा, सगळ्यांनी आपापल्या नावानेच जॉईन करा म्हणजे आम्हाला हजेरी वगैरे घ्यायला सोपं होईल. रियांश पण जॉईन झाला ना? रियांश पण आला. रियांश तू प्रवासात आहेस का रे? हो, त्याची मॅच आहे वाटतं फुटबॉलची. आई हो. चालेल, हरकत वा नाही. वा, छान. करूयात का मग सुरू? हो, सुरू करूया. आता मागच्या वर्गात आपण काय शिकलो? आ ई शिकलो ना, आहापर्यंत. तर त्यांना काय म्हणतात? स्वर. स्वर. वर. स्वर, बरोबर. मग कोण मला म्हणून दाखवेल का स्वर? अव्यान, तू म्हणतोस? मला म्हणायचंय. कोणाला म्हणायचंय? मला. मला म्हणजे कोणाला? ओवीला. ओवीला. तिला म्हणायचंय. बरं. ओवी तू कॅमेरा ऑन कर बरं. मग कॅमेरा ऑन कर, मग आणि म्हण. हा. अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा. वा 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 वा. चल, शाबास. सर्वांना येत आहे ना? ओवीने सगळ्यांना म्हटलं अ तसं ते आहा सर्वांना येतं. जमलं? आता आपण शिकणार आहोत व्यंजन. व्यंजन म्हणजे कोणापैकी आहे? क ख ग ग. सगळं येतच. अरे वा. मग तर आता ओवी तू शिकवतेस का आम्हाला आता व्यंजन? नाही. नाही? अगं असं का? बर. मग सुरू करूया आपण. हो. बर. आणि तुम्हाला लिहिता येतं का क ख? माझी पाटी दिसतेय का तुम्हाला सगळ्यांना? मला लिहिता येतं. लिहिता येतं. अरे वा. आपण पण ज्यांना येत नाही त्यांना पण शिकूया ना. त्यांना पण सगळं लिहिता येतं. शाबास. मग आता मग तयार सगळे? छान कसं काढता येईल अक्षर ते बघायचं. चालेल? हो. हा, मी आता ज्यांना येत नाही कोणाला त्यांना शिकवते. ठीक आहे? आता आपण लिहूया आधी क. तुम्ही माझ्या बरोबर लिहिणार? हो. ओके. हो. क कसा काढायचा? पहिल्यांदा सारखं काढायचं. स्नेहा मॅडम थोडीशी पाठीवर घ्या. दिसत आता दिसलं का सर्वांना? सगळ्यांना दिसत पाटी? मला नाही दिसत. नाही दिसत अव्यांना आहे. दिसत नाहीये. अरे, का रे? काय अर्धी दिसते का पाटी तुला? कशी दिसतीये? आता दिसतीये का? आता दिसतंय. आता दिसतंय ना? आता सगळ्यांना दिसतंय. दिसतंय? बरं, मग मी नाही दिसत. तुला नाही दिसत आहे? खाली दिसतंय का वर दिसतंय? पाटी दिसतेय माझी? मी दिसतेय तुला? हो दिसतंय. मी दिसतेय? आता बर, ठीक आहे. मग क कसा काढायचा ते मी आता शिकवते. आधी आपण काढलाय सी.
त्याला एक उभी रेष काढायची अशी सरळ. ओके. आणि दुसऱ्या बाजूला आपला कान कसा असतो तसा छोटासा कान काढायचा की काय झाला आपला क आणि पासून क कुठला शब्द पासून आहे? शब्द कोण सांगणार आता? कमल कमळ नाही कमळ. म्हणायचं. कमळ. ळ म्हण बेटा ळ. ळ. चला म्हणा सगळ्यांनी. कोणता शब्द आहे क क पासून? पासून कमल कमल कमळ. कमल ळ. हा. आपली जीभ आहे की नाही ती आपल्या वरच्या बाजूला लागली पाहिजे. कमळ. कमल 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 ल नाही ळ. 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 ठीक आहे. सगळ्यांना येतं क जमलं सगळ्यांना? घेऊन बघा एकदा. कुठे गेला? बर. खाली पडला असेल नको मस्ती करू. कमळ. सगळ्यांचा हात कोणी लिहितंय का अजून? मग मी दुसरा शिकवू? क नंतर काय शिकवू? बर शिकूया आपण. आता नेक्स्ट चला, क पासून युवन. काय येतं? ख. ख. ख कसा काढायचा? आधी आपण दोन लिहितो की नाही तसं लिहायचं आणि थोडं शेपूट वाढवायची त्याची. आणि मग एक रेष काढायची. मला हाफ दिसतोय. हा हा. मॅडम पाठीवरती घेतात मग दिसत. आता दिसलं का सर्वांना? थोडंसं वरती घ्या आणखी त्याची खाली घेऊ का? कॅमेराची. हा कॅमेरा खाली घ्या मग. एक मिनिट मी बघते. मला ख पासून शब्द कोण सांगेल? पण नाही. आता मॅडम व्हिडिओ ऍडजस्ट करतात. थांबा. दिसला आता? दिसते. ते बरं. मग काय आता येतं ख कसं पासून काढायचं? शब्द सांगा बरं. ख पासून काय येतं? खरगोश खरगोश कोण खरगोश म्हणतं? हा हिंदी शब्द आहे. हिंदी आहे राजा तो. हिंदी येतो. हिंदीमध्ये खरगोश म्हणतो आपण. मराठीत काय म्हणतो? खरगोशला मराठीत ससा म्हणतो. खडू मग ख खडू पासून कोणी सांगितलं? खडू. खडू. बरोबर. खीर. बरोबर. खीर. छान छान. शाबास. हा. आणि सर्वांना जे आवडतं ते खेळ. खेळायला आवडतं का कोणाकोणाला सर्वांना? आवडतं? खलबत्ता खलबत्ता. वा वा वा. सगळ्यांना जमलं का ख काढायला? येऊन झाला ख? हो मॅम. आता पुढे क कसा काढायचा? आपल्या गणपतीची सोंड असते की नाही कसा काढायचा? आहे ग. गणपती ग पासून गणपती. गणपती. गणपतीचा. गणपती. अव्यांच्या टी शर्ट वर होता की नाही गणपती? आणि ग पासून दुसरे काय शब्द आहेत? तुम्ही सांगा बरं एक शब्द आता. ग पासून कुठले शब्द आहेत? गवत गवार. गवत. गाय गाय. गाय. बरोबर. गाव. घोडा 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 घ नाही पासून असतो घोडा राजा. घ पासून येतो. ग पासून नाही येत घोडा. आपण आता घ सुद्धा आपण शिकणार आहोत श्रियान आता. घ पासून घोडा. गोड. हा गोड. छान. गोड. गोड. शाबास. जमला सगळ्यांना? ग जमला? लिहिला का सर्वांनी? गणपती. हो बरोबर. गणपती. जमला ना ग? लिहिलास का ओवी? ग लिहिलास? लिहिला का सगळ्यांनी ग? लिहिला? लिहिला? ग नंतर काय येतं? घ. घ. मग घ कसा लिहायचा? असा उलटा 3 काढायचा आपल्याला.
घर हा 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 घ घ म्हणा सर्व म्हणायचं घ. घ वर शब्द काय आहे? घर घोडा घोडा है घर ना जो उसमें मार्टिन दिया है वैसे आणि पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात? हाँ ठीक है चलेगा और कितने की होती है घरट. बरोबर. घोडा शाबास घोडा. घोडा शाबास. बरोबर हार. हार आता क ख ग घ उंग म्हणून एक शब्द आहे. नहीं कुछ लैमिनेशन नहीं चाहिए मुझे सिर्फ ग्लॉसी वाला प्रिंट चाहिए उंग वाङ्मय वगैरे असतं की नाही, वाङ्मय म्हणतो ना, त्याच्यात तो उच्चार असतो फक्त वाङ्मय. ठीक आहे. वाङ्मय क ग घ उंग. तुम्ही म्हणून बघा बरं एकदा म्हणा एकदा वाङ्मय क पासून म्हणा सगळ्यांनी. आणि वा सगळे घ, ग. हा. चालेल. देखिए ना सर थोड़ा कुछ कम होता है तो आता आणि वाङ्मय म्हणून दाखव बरं. मेरे को व्हाट्सएप करो थोड़ा ना मैं क्लास तुला में हूँ म्हणून मेरे को दाखव. व्हाट्सएप करो ठीक है फोटो करवा लूंगी आपसे एक बार आप मेरे को कर दो वाङ्मय बरोबर. सर्वांनी म्हणा वाङ्मय. बरोबर. जमलं लिहिला का पण सर्वांनी? सगळ्यांना लिहून झालं सगळ्यांचं? क ख ग घ उंग. पुढं काय येतं? बरोबर. मग आता काय च च बघा कसा काढायचा. इथून सुरुवात करायची आपल्याला. च असं वर न्यायचं आणि रेख काढून वरती आणायचं. च पासून शब्द कोण सांगणार? चमचा बरोबर. आणखी शब्द समकी चटई. चटई म्हणजे काय माहिती तुम्हाला? बनाना चटई म्हणजे काय? बरोबर. चटई. बरोबर. हा च. सगळ्यांना लिहिला का पण सर्वांनी शब्द? अव्यांचं दिसलं मला, युवांचं सुद्धा दिसलं. श्रियान तू लिहिलास? साध्या लिहिते का? बस दाखवायचं इकडे लांबून दाखवायचं. हा फार ते सगळंच लिहून काढलं. हर्षिता छान. अरे बापरे हे आपल्याही पुढे आहेत सर्व. पेपर पडलाय माझ्या. ओके बच्चा मी हेल्प करतो थांब. आता पुढे जाऊयात का आपण? झालं सर्वांचं? च. च नंतर काय येतं? छ. छ कसा काढायचा? परत उलटा 3 एक गोल. छ. 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 पासून कोणती वस्तू वापरतो बरं पावसाळ्यात? छ पासून छत्री छत्री. बरोबर. आणि अजून आपण काय म्हणतो? बघितलं नाहीये. छंद मी काय झालं? बघितलं नाही. कसं लिहायचं बघितलं नाहीस का? मला दिसत नाहीये. दिसत नाहीये तुला? हो काय रे अर्धी दिसते पाटी का ब्लर दिसते आपण तुला? कसं दिसतंय ब्लर तुला? दिसतोय ब्लर. डर दिसतंय. ब्लर दिसतंय. कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे. थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. मी जरा अजून कॅमेरा जवळ आणते बघ. दिसतंय का तुला? परत दाखवू का मी? हो परत दाखवू कसं दिसतंय? दिसतंय ना? दिसतंय का? परत दाखवते बघ, बघितलं हा. नव्हतं. बर. परत लिहिते मी बघ. हा हा. असा उलटा
3 आणि याला खाली छोटस गोल काढायचा आणि छ मॅडम ऍक्च्युली काय होतं माहितीये का, तुम्ही हे करताना बाकीचे बोलतात ना तर लगेच स्क्रीन हा, त्यांच्यावरती हा. फोकस होतोय, करेक्ट त्यामुळे करेक्ट तुमची स्क्रीन जाते, त्यामुळे कळत नव्हतं त्याला. बर 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 स्क्रीन पिन करून ठेवता येत असेल ना? तुम्ही check करा मला ठीक आहे, एक मिनिट मी चेक करतो. हा हा तुम्ही हा मला हा पिन तसं करा करून बघा. बरं तोपर्यंत मला सर्वांनी सांगा, आपण सगळं तुम्ही नीट लिहिलं की मॅडम काय म्हणतात? कसं लिहिलंय? कोण सांगेल मला? छान. बरोबर. छ पासून छान. छान बस नको सर्दी आहे. जसं की सर्व आता आता नको एकदम बस. छान शिकतायत, सर्दी बरोबर? आहे. आणि आपण सर्व काही दिवसांनी एकदम छान मराठी बोलणार, बरोबर ना साध्य? झालं छ पासून झालं छ नंतर काय येतं ज ज बरोबर. करेक्ट छान लिहिलेस ज असा उलटा अरे यू वा काढायचा युवान. लाईन द्यायची एक अजून एक लाईन काढायची झाला ज ज पासून काय शब्द आहेत बरं जहाज जहाज. बरोबर. आणि काय अजून काय? काय असतं ज पासून जल हा हिंदी शब्द, आपल्याला मराठीत हवा ना शब्द. मी सांगू का शब्द? जलेबी. बरोबर आहे. कुणाला तरी गोड आवडतं. जिलेबी. बरोबर आहे ना? जांभूळ. बरोबर जांभूळ आलंय. जीवन जीवन. बरोबर जे बोलायचं होतं ते, जे. जीवन बरोबर आणि जग आपलं हे जग जंगल बरोबर जंगल. आणि आवडतात बरोबर. वाटतं तुला हम्म. छान. ज नंतर झ लिहिला का? ज लिहिला सगळ्यांनी झ वा. झ आता कसं पुढे. आहे? आधी ई काढायचा आणि त्याला एक पोटात रेघ द्यायची झ झंडा पासून झेंडा. बरोबर. झेंडा नाहीतर पण झबले. हिंदीमध्ये झंडा आणि मराठीमध्ये झेंडा. आणि झबले छोट्या बाळांना जे कपडे घालतो ना आपण त्याला म्हणतात झबले फुल झेंडूचं फुल झेंडूचं फूल. बरोबर अजून काही? अजून झ पासून अजून काय मध्ये लाईन पाहिजे. झाड लाईन काढली मॅडम. झाड बरोबर छान. आणि झोका बरोबर झोका. वा वा. लिहिला का सर्वांनी झ? आता सगळ्यांनी ह नंतर काय येतं ञ. हा पण आपण असं लिहितो उलटा सी आणि असं ञ. म्हणा बरं सर्वांनी. ञ. उच्चार करायचा असतो ञ. ठीक आहे ज छ ज झ य बरोबर. आता सगळ्यांनी क पासून म्हणा बरं क टू य म्हणा बरं सगळ्यांनी बरोबर. काय श्रेयान काय झालं? दिसलं नाही तुला? बर. शेवटचं निय दिसलं नाही त्याला. बरोबर ना रे? उलटा सी बाहेर देऊन कोण घेत पण नाही त्याला कोण काय दिसलं का आता? आता दिसलं आता लिहिलंस का? लिहिलं का सगळ्यांनी? ठीक आहे वा वा. मग सगळ्यांनी एकत्र म्हणायचं का एकदा? म्हणजे माझी पण उजळणी होईल ना. हा उजळणी होईल ना रेवती मॅडमची. मग मला पण येईल. सगळ्यांनी चला अन्वेषा, राजविका माईक ऑन करा बरं.
सगळ्यांनी माईक ऑन करा, सगळे एकत्र म्हणूया. आद्या माईक ऑन कर. आद्या, माईक श्लोक, दाखव ना. कर. सगळ्यांनी एकत्र एकत्र म्हणायचं. आता एकत्र म्हणूयात ना. पाच, सुरू कर. 1 2 3 सुरू. शाबास. बरोबर. शाबास. सर्वांनी एकदम छान अभ्यास केलाय. हो की नाही? सगळ्यांचं लिहून झालं का? कोणी राहिलंय? सगळ्यांनी लिहून झालंय का? सगळ्यांनी लिहिलंय? श्लोक, युवान, छान दिसलं मला. छान लिहिलंय. बर चालेल. चल पुढे करायचंय का अजून? नियपर्यंत पुढे जाऊयात. बर. सगळ्यांना आवडलेलं दिसतंय. सगळ्यांना येतच आहे वाटतं. हो ना? अभ्यास करायला आवडणारी एवढी मुलं मी पहिल्यांदाच बघते. मला अशी एवढी अभ्यासू मुलं दिसलीच नाहीत कधी. दाखव. चला शाबास. ओवी दिसलं मला. तयार का सर्व? जाऊयात पुढे. पुढे जायचं. आपलं झालं ना. आता येतं ट कसा लिहायचा? सी. एक रेष आणि खाली सी. रेष आणि खाली सी. दिसलं सगळ्यांना? दिसते? माझी पाटी दिसते सगळ्यांना? दिसतं. ट पासून टचा शब्द टरबूज. आणि अजून टोपी. भाजी टोपी. आणि भाजी कोणती असते? भाजी कोणती असते रे टोपासून? टोमॅटो. बरोबर. आणि कोणतं टपाल म्हणायचं होतं का कोणाला तरी? टपाल म्हटलं का कोणी? टपाल काय असतं रे? टपाल काय असतं? म्हणजे काय? काय असतं? पोस्ट ऑफिस. काय करतात मग पोस्ट ऑफिस? पोस्टात काय करतात? काय करतात? काय पोस्टात काय करतात? ऐकायला येत नाहीये. साध्या काय लेटर सेंड करतात. लेटरला काय म्हणतात ग मराठीत मग? बरोबर. लिहिला का ट? झालंय का सगळ्यांचं ट? आता ट नंतर काय येतं? कसा काढतात? आणि बघा वरती एक रेघ आणि खाली गोल. झाला ठ. पासून कोण सांगणार मला? पासून काय असतं सांगा? थंड. नाही. थंड नाही. थंडा हिंदी आहे. ठसा म्हणजे स्टॅम्प. ठसा स्टॅम्प. ओके. आणि कोणाला सांगायचा शब्द? थंडा नाही म्हणायचं. थंडा हिंदी आहे. पासून ठसा म्हणा बरं सर्वांनी एकदा. ठसा. पासून ठसा. आता पुढे ढ नाही. ठ ड. आधी ड येतो ना. ढच्या
छान काढतो युवान. तसंच फक्त खाली छोटीशी शेपूट दिसलं. नाही काढायची त्याला. ड ड ड. ड पासून ड पासून काय रे शब्द? डमरू डमरू. डोळा. डोळा. डोंगर डोंगर. डोंगर. डमरू. बरोबर सगळ्यांना येतंय. बरोबर. ड लिहून झाला का छान. सगळ्यांचा? झाला? वा. ठ ड आता ढ. ढ. ढ पासून ढग. ढ. बरोबर. धरती आणि नाही नाही धरती नाही. नाही, नाही. ढ येते ते ढ. ध. हे ढ. ढ ढ. हा ढ. ढाल ढाल. ढाल. तास. बरोबर. ढाल. आणि हत्ती हत्ती कोण म्हंटल? कोण सांगणार? हो नाही रे. ढोल होय हा. ढोल. बरोबर. ढोल. शाबास. सगळ्यांचं झालं का लिहून? नाही झालं? बरं वाचूया थोडं. आणि मग तोपर्यंत कोणीतरी शब्द सांगा ना, मला नवीन नवीन शब्द कळतात मग ढ पासून. मला येत नाहीत ना एवढे शब्द, मला जास्ती येतात. ढोल झालं? ढकल ढक्कल गाडी. ढक्कल ढक्कल गाडी. गाडी. ढोल ढोल. बरोबर. ढोल. ढाल. ढोल. ढग. ढकल गाडी. आणि झाला ढ. ढ झालं? ढ झाला. लिहिला सर्वांनी? ड ढ ढ ण. न. पान बाण. बाण. बरोबर. रावण बाणातला. बाण. बाण. आपण म्हणतो ना पाणी. पाणी. बाण. बाण. आणि बाण. सगळ्यांनी लिहिला? जमला का सर्वांना? नाण गाणं. 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 बरोबर. गाणं कोण शिकतं रे आपल्याकडे? ओवी. बरोबर ना? गाणं. नाही रे, धान्य मध्ये जो न आहे तो आपण नंतर नय. शिकणार. मॅडम फळाचा ठाणे न. ठाणे हा? वाघ सांगितलं ठाण्या त्याला वाघ. ठाणे वाघ. ओके. ठाण्या ठाण्या वाघ. वाघ. अच्छा. ठाण्या वाघ. मोठा शब्द. ऐकू आला आधी. ठाण्या वाघ. बरोबर. छान छान. इतिहास खूप आवडता विषय दिसतोय. काय एकदम ढाल वगैरे. हा. ढाण्या. आलं. छान. ठाण्या वाघ. शाबास. छान. आलं सगळ्यांचं? नाही झालं? नाही झालं. ओके. ट ठ पासून ट पर्यंत झालं. तुझं ठ लिही बरं. ठ कसं लिहायचं दाखवू परत? ठ कुणाचं राहिलंय? ढण. म्हणा एकदा सगळ्यांनी एकत्र. ट ढ. ढ न. ठीक आहे. बरोबर. शाबास. छान युवान. दिसलं. छान लिहिलंयस. सगळ्यांनी व्यवस्थित लिहिलंय. आता पुढे शिकायचं अजून हे का आता जरा गाणी गोष्टी असं काहीतरी करूया? गाणी गोष्टी करूया पुढे आता? शिकायचं की गाणी गोष्टी? गाणी गोष्टी. किती जणांना गाणी आवडतात? मी गाणं शिकवू का आज तुम्हाला एक? सगळ्यांना शिकायचंय गाणं? मला माहिती गाणं. तुला गाणं माहितीये? कोणाकोणाला आवडतात बरं गाणी? सांगा ना मला. आवडतात. पण मराठी गाणी कोणाकोणाला येतात वाटतं? मराठी गाणी कोणाकोणाला येतात? मला माहिती. कुठलं माहितीये तुला मराठीत गाणं? मला ससा येतो. तसं येतं. अरे वा. मला ससा येतो.
ससा सगळ्यांनाच अच्छा, येतोय ससा वाटतं. ससा येतो. ससा बरं. आवडतो का सर्वांना? मला पण तुला पण आवडतो. मराठी गाणं माझा कुठलं? माझा फेवरेट आहे. कुठलं? मला हो. पण आवडतो. माझा फेवरेट आहे. राजविकाला सुद्धा आवडतो. बर. ससा तर मला पण आवडतो ग. कोणी पाळलाय का ससा? पाळलाय कोणाकडे आहे ससा? मी पाळले. स्कूलमध्ये ससा आहे. माझ्याकडे नाही आहे. स्कूल मध्ये ससा आहे. पाळला होता. हो. मग त्याचं नाव काय होतं मग? सशाचं? स्नो आणि आय. स्नो आणि आय. स्नो आणि स्नो आणि आय. अच्छा अच्छा. ओके ओके. बरं. स्नो. स्नोला काय म्हणतात ग मग मराठीत? हळू. हा? खडू नाही म्हणत. बर्फ. 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 मग आता आपण शिकायचं का गाणं? मला तर बाई म्हणू का येतच मी? नाही गाणं. मी म्हणू काय गाणं? मॅडम शिकवतील ना? मला बघ आवडतंय का गाणं? या गाण्यात कोण आहे माहिती का? एक चिमणीचं पिल्लू आहे आणि ते आकाशात उडतात ना पाखरं. मग त्यांना रस्ते कोण सांगतं? त्यांच्याकडे थोडी गुगल मॅप्स असतं, हो की नाही? मग ते कसे जातात इकडे तिकडे? तर एक गाणं आहे, ठीक आहे? आपण शिकूया. हा, ठीक आहे, मी म्हणते हा. चिमणू ताईच्या पिला खरं सांगला, आभाळातले रस्ते कसे सापडतात तुला. चिमणू ताईच्या पिला खरं सांग मला, आभाळातले रस्ते कसे सापडतात तुला. आभाळातल्या रस्त्यांवर पांढऱ्या खुणा असतात का? लाल हिरवे पिवळे दिवे पोलीस असतात का? आभाळातल्या रस्त्यांवर पांढऱ्या खुणा असतात का? लाल हिरवे पिवळे दिवे पोलीस असतात का? वाट चुकून चुकलास तर गेटावरती नेतात का? नाव गाव पत्ता विचारून गोळ्या बिस्किट देतात का? वाट चुकून चुकलास तर गेटावरती नेतात का? नाव गाव पत्ता विचारून गोळ्या बिस्किट देतात का? चिमणू ताईच्या पिला खरं सांग मला, आभाळातले रस्ते घेऊन सापड पातला. आवडलं गाणं? कोणाकोणाला आवडलं बरं? असेल रस्ता त्यांना? सर्वांना? राजविकाला आवडलं, रियांशला पण आवडलं. तर आता ह्याच्यात रंग होते ना, लाल हिरवा पिवळा, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मराठीमध्ये पर्पल काय बोलतो? रेड, येलो, येलो. बरोबर. ब्लूला आणि काय म्हणतात असतात निळा, रे दिवे? ब्लूला म्हणतात निळा. साध्याचा फ्रॉक आहे ना निळा, तसा. आर्टचा शर्ट पण आहे निळा. आजचं शर्ट पण आहे. वा वा. स्पायडरमॅन आहे का रे शर्ट वर? बाप रे. हर्षिता तू काहीतरी म्हणत होतीस? काही नाही. आपण मराठीमध्ये म्हणतो मराठीमध्ये काय म्हणतो? पर्पलला जांभळा. जांभळा.
जांभूळ असतं ना, जांभळ म्हणून जांभळा. आणि बरं मला एक सांगा, आता गाण्यामध्ये दिवे होते की नाही रस्त्यावर, मग का असतात रे दिवे, का असतात रस्त्यावर? सिग्नल सिग्नल असतो. अच्छा. तो जातो तेव्हा आम्हाला दिसतंय ते प्रकाश. अच्छा, ते दिवे म्हणतेस तू. अच्छा. ओ ते दिवे. बर बर. आणि त्या पांढऱ्या खुणा का असतात रस्त्यावर? कार का असतात? गाडी. बर बर. गाडीला रस्ता दिसायला ना. हम्म. अरे हे कोण छोटं पिल्लू आलं? युवान सोबत कोणीतरी लहानसं कोण आहे? पिल्लू आलं रे बाबा. कोणतरी आपल्या शाळा आवडतीये वाटतं. मामा मामा तू काय खाऊ खातो? तुझं नाव काय? मामा दीदी 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 दिसली, कुठे आहे दीदी? कोण आहे रे? कोण आहे? दीदी कोण आहे? दीदी मावशी मावशी बोल मावशी. बापरे मावशी. केले तुला? दीदी कुठे अरे वा. काय युवन नाव काय आहे तुझ्या आर्विक छोट्याशा भावाचं? काय काय? आर्विक आर्विक. आर्विक. अरे वा, छान नाव आहे की. तू पुढच्या वेळी ना नाव बदलून जॉईन कर हा, म्हणजे आम्हाला अटेंडन्स घ्यायला इझी होईल. मग आता आज सर्वांनी जे लिहिलं, आपण गाणं शिकलो, मग आपण काय काय शिकलो? व्यंजन शिकलो. आवडलं का सर्वांना? आवडलं. मग तुम्ही जे जे लिहिलंय ते मला पाठवाल ना, म्हणजे मला पण शिकता येईल ना त्यातून. बरोबर ना? आणि मग तुम्हाला आता आठवतंय वर्ग का झाला की सर्वांनी पाठवायचं. आणि तुम्हाला आठवतंय का मी एका पुस्तकाची PDF पाठवली होती? माहिती प्रिंट आउट करायचं. प्रिंट आउट काढा, नाहीतर कोणी तुमचे नातेवाईक असतील ना पुण्यात हे पुस्तक एकदम सहज मिळून जाईल सगळ्यांना. इकडं पण एक पिल्लू आलं की साध्याच्या इथे. हे कोण आहे अरे आता? साध्या भाऊ आहे का? काय नाव आहे ग साध्या तुझ्या तुमच्या भावाचं? नाव काय आहे तुझ्या सर्वांना भावाचं मराठी सध्या? आवडतं. तर मी काय सांगत होते, तर ते पुस्तक जर PDF तुम्हाला मी print केलं. out काढायला खूप असं काढलंस का प्रिंट? अच्छा. नाहीतर ते पुस्तक छान तुम्ही छान. मागवून घ्या तुमच्या नातेवाईकांकडून, पुण्याहून ते करतील तुम्हाला पोस्ट. हा, शाबास. माझ्याकडे पण बेबी ब्रदर आहे. बेबी ब्रदर आहे? बेबी ब्रदर आहे. का किती इयर्सचा आहे? माझ्याकडे पण आहे. सगळ्यांकडे आहे. सगळ्यांकडे अरे आहे. वा. माझ्याकडं छोटी झोपलाय. बहीण आहे. छोटी बहीण आहे. मग छोटी तुम्ही भांडता बहीण का आहे. छोट्या भावंडांशी? भांडता तुम्ही का नाही? ते त्रास देतात तुम्हाला का तुम्ही त्यांना त्रास देता? राजविका तुझी बहीण आहे की भाऊ आहे ग? ते आम्हाला त्रास देतात. ते तुम्हाला त्रास देतात. त्रास देतात. भाऊ आहे राजविकाचा. अरे काय नाव आहे ग भावाचं? स्वागत आहे. काय कोणतं ताई? काय नाव? कोणतं ताई? चल. घरी पोचलो. माझ्याकडे एक छोटी बहीण आहे. ती बहिणीचं नाव काय छोटी आहे? बहीण आहे. अन्वया. अन्वई. अच्छा. राजविका तुझी बहीण आहे का? भाऊ आहे भाऊ. भाऊ आहे. राजविका सांग ना ग भावाचं नाव, सांगितलंच नाही तू मला.
काय नाव आहे? कोण येते? ऐकू येत नाही ग. भावाचं नाव श्लोक आहे. श्लोक आहे, ओवी आणि श्लोक. वा वा वा, छान. श्लोक काय असतो ग ओवी? श्लोक म्हणजे श्लोकचा काय अर्थ असतो? पोयम असते. कोणाला येतो का श्लोक म्हणता येतो कोणाला? कोणाला येतो? कोण म्हणणार? वक्रतुंड आहे. वक्रतुंड एक श्लोक म्हण म्हण वक्रतुंड म्हण. महाकाय. हा, आता आधी ओवी म्हणेल, मग तू म्हण. ओके, आधी ओवीला म्हणू दे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शाबास. आता आणि हे कोणाचा श्लोक आहे ग ओवी? कोणाबद्दल आहे हा श्लोक? देवाचा श्लोक. कुठल्या देवाचा? कोणत्या देवाचा? गणपतीचा श्लोक. हा, गणपतीचा श्लोक आहे. मग आता युवांची बारी का? आता युवान म्हणणार. म्हण. म्हण. वस्वः चतुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो चतुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. शाबास. आणि याला काय म्हणतात रे युवान? काय म्हणतात या श्लोकाला? गायत्री मंत्र. वा, हुशार आहे. कोणी सांगितलं? प्रियांशने सांगितलं. छान छान. तर संध्याकाळी गायत्री मंत्र. गंगोरती कोण कोण म्हणतं सांगा मला. मी म्हणतो. म्हणतोस? बरोबर. शुभम, सगळ्यांनी म्हणायचं. मी रोज म्हणतोस ना? शाबास. रोज म्हणतो. सगळ्यांनी छान. रोज म्हणायचं शुभम करोती. मस्त श्लोक म्हटला. अन्वेषा, तू म्हणणार आहेस काही श्लोक? हा. म्हण. ओम असतो मा सर्गमया तमसो मा ज्योतिर्गमया वेद्योर्मा अमृतं गमया. ओम शांती शांती शांती. छान. अजून कोण म्हणणार आहे श्लोक? म्हणू का? कोण? म्हण. म्हण. हा, म्हण. या कुंडेंतु तुषारहार धवला या शुभ प्रवस्तारुता या वेणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेष. छान पार्थ. आणि कुणाचा रे श्लोक? कुणाबद्दल आहे हा? पार्थ कुठल्या बाप्पाचा? सरस्वती. सरस्वती देवी. काय करते सरस्वती देवी? विद्या देते. सरस्वती देवीला हात जोडले, तिला नमस्कार केला की ती आपल्याला विद्या देते. आणि विद्या म्हणजे पैसे. विद्या म्हणजे नाही पैसे. ग. विद्या धन म्हणजे पैसे. विद्या म्हणजे आपण जो अभ्यास करतो की नाही, त्या अभ्यासामुळे आपल्याला जे ज्ञान मिळतं त्यात ती आपल्याला प्रगती करते आपली. बरोबर ना? आता राजविकाला म्हणायचं होतं ना राजविकाला श्लोक. म्हणायचंय. म्हणते राजविका. संपदा नमस्ते देवापाशी उजेड पडला तुझ
चालेल ते बुक बघ. छान राजविका, छान छान. शाब्बास. तू शिकवतेस का ग भावाला? काय पण हो हो. शाबास. मस्त. सर्वांना छान छान श्लोक येतात हं. मला किती श्लोक कळाले आज. आज अजून कोणाकोणाला कळाले श्लोक? येतात का अजून कोणाला? झाली रियांशची. हर्षिता काय म्हणायचंय का? कराग्रे श्लोक म्हणायचा. मछली चलती रानी है उसका जीवन अगं थांब थांब साध्या, आपण श्लोक म्हणतोय ना, मछली कुठून आली मध्ये? बर म्हण हर्षिता. चला म्हण हर्षिता. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शनम. कर म्हणजे काय सांगा आता मला? हा? कर म्हणजे काय? बर. प्रभाते करदर्शनम ना. कर म्हणजे काय सांगा? हात. हात. येत नसले त्याला म्हणतात कर. हात. मग आता क पासून अजून एक शब्द आला आपल्याला, कमळ आणि कर. हो की नाही? कर म्हणजे अजून एक सर्वांना अर्थ. आवडला का? अभ्यास करणे. कर, अभ्यास कर म्हणतो की नाही आपण? कुणाकुणाला सगळेजण घरची आई वगैरे कोणाला म्हणते अभ्यास कर अभ्यास अभ्यास कर? कर. कुणाकुणाला म्हणते? रियांशला म्हणते, साध्याला पण म्हणते. दोन अर्थ झाले तुला की पण नाही म्हणते करचे आता? शार्दूल. हम्म. कर पण म्हणते आणि हे पण कर आहेत आपले हात. मॅम बोल ना अन्वेषा. मला होमवर्क नाहीये घरी. वा वा वा. कसली तू नशीबवान आहे अन्वेषा. मी शाळेत होते ना त्याला रोज करायला कधी लागायचं. येतो होमवर्क? होमवर्कला मराठीत काय म्हणतात? पढाई हिंदीत होतं ना. पढाई नाही हो. अभ्यास पण कोणता अभ्यास? किंवा गृहपाठ. हा, गृहपाठ. वा वा. गृहपाठ. आज तुला देऊ का मी गृहपाठ देऊ ना? मागच्या वेळी दिला नव्हता ना, यावेळी देऊ का गृहपाठ? देऊया ना. तर आज आपण शिकलो व्यंजन. आपण न पर्यंत शिकलो ना. तर सगळ्यांनी कटून लिहायचं एकदा, ठीक आहे? आणि पुढच्या रविवारच्या आत आम्हाला पाठवा ग्रुपवर, आम्ही तपासून पाठवू. चालेल? चालेल. सगळ्यांना कळला गृहपाठ? शाबास. सगळ्यांना आवडला का आजचा वर्ग? धमाल आली का तुम्हाला? मज्जा आली? मज्जा? बर चालेल. मग अजून असं आपण आता काय करतो, आपण जेव्हा घरी आई बाबांशी बोलतो की नाही, तेव्हा आपण शिकलेले शब्द वापरायचे त्यांच्याशी बोलताना. हिंदी शब्द नाही वापरायचे. चालेल? आता आई वडिलांना असं नाही म्हणायचं हे पाणी दो, असं नाही म्हणायचं. मला पाणी दे किंवा मला पाणी पाहिजे असं म्हणायचं. चालेल? पाणी नाही म्हणायचं. पाणी हिंदीत होतं, मराठीत पाणी. आपण शिकलो ना ताणं. चालेल ना? तर असं बोलायला लागायचं आपण. चालेल? तुम्ही पण बोलायचं. हो, घरी आम्ही मराठी बोलतो. घरी मराठी बोलतो, आम्ही मराठी बोलतो असं म्हणायचं. चालेल. शाबास. मी मराठी बोलतो. मी मराठी बोलतो. आणि मुलींनी म्हणलं तर मी मराठीत बोलते. चालेल? मी मराठी बोलते. हा. मराठी बोलते. मुलांनी म्हणायचं बोलतो आणि आम्ही मराठीत बोलतो. सगळे बोलाल ना मराठीत आता घरी? चालेल मग. हो. शाबास. चला.
संपली आपल्या वर्गाची वेळ एवढ्यात. येऊया, थांबूया वर्ग. टाटा. चला, भेटूया पुढच्या रविवारी. बाय 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 बाय. बाय बाय टाटा 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 धन्यवाद 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 टाटा. बाय बाय बाय. बाय बाय बाय